हा नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे सध्या परिस्थितीमध्ये उपाययोजना कराव्यात याबाबत आपलं सखोल असं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. डॉक्टर स्वराज भेदे सर. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू सर आणि कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा आपण मागच्या 7-8 वर्षापासून अनुभवत आहोत. ह्या वर्षीची जर परिस्थिती पाहिली, जे जून महिन्यामध्ये कपाशीची लागवड केलेली आहे, अशा पिकावरती सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एक 10 दिवसाखाली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वेक्षण केलं किंवा काही शेतांना प्रत्यक्ष भेट दिले. त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव म्हणजेच फुलामध्ये डोमकळ्या जे आहेत त्या आढळून आलेल्या आम्हाला दिसून आलेल्या आहेत. आणि सध्याची वेळ जी आहे ते या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकदम म्हणजे अचूक वेळ आहे. आता जर आपण या किडीच्या व्यवस्थापनासाठी लक्ष दिलं तर पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या आपण कमी करू शकू आणि जे संभाव्य होणार नुकसान आहे ते टाळू शकू. हे आपणा सर्वांनाच माहित आहे की जे बीटीचे जे 2 जनुक आहेत, क्रायवन-एसी आणि क्राय2-AB, या दोन्ही जनुकाला या गुलाबी बोंडअळीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आपल्याला जे इतर जे काही पद्धती आहेत त्या पद्धतीचा अवलंब करून आपण या गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येतेच, त्याबरोबर किडलेला कापूस असल्यामुळे त्याला बाजारभाव कमी वेळ भेटतो किंवा या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काही अधिकचा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर म्हणजे एकतर शेतकऱ्यांना तर नुकसान होतच, परंतु जिनिंग मिलवाल्यांना देखील यामुळे नुकसान होतं. जिनिंगवर विपरीत परिणाम होतो किंवा रुईची प्रत खालावते आणि तसंच सरकीतील तेलाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे या किडीचं व्यवस्थापन होणं आणि वेळीच व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. या गुलाबी बोंडअळीच्या 4 अवस्था आहेत: प्रौढ, अंडी, अळी आणि कोश. आता जे आपण सर्वजण शेतामध्ये पाहत आहोत ते गुलाबी बोंडअळी जी आहे ते फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना डोमकळ्या तयार होते. हिचा जीवनक्रम जर पाहिला तर इथे 2 प्रकारचे जीवनक्रम असतात. एक कमी कालावधीचा जीवनक्रम आणि दीर्घ कालावधीचा. दीर्घ कालावधीचा म्हणजे आता ह्या सध्याच्या हंगामामध्ये आता पहिली जी पिढी आहे ती मागच्या हंगामामध्ये ज्या सुप्तावस्थेतील अळ्या होत्या त्या अळ्या कोशावस्थेमध्ये जातात आणि त्यापासून पतंग बाहेर पडतो आणि पतंगाचे मग जे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे त्या पिकावरती अंडी देते. मग अंड्यातून अळी निघून आपल्या पिकांना नुकसान करते. म्हणजे हे आता पहिली पिढी आपल्या इथं चालू झालेली आहे. मग त्याच्यानंतर त्या अंड्यातून अळी निघते, अळीचा कोश होतो, मग परत पतंग बाहेर होतो. आणि हा जे छोटा कालावधीचा जीवनक्रम आहे ते 35 ते 40 दिवसाचा साधारणतः असतो आणि हा नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत जवळपास जे आहे ते कमी कालावधीचा जीवनक्रम असतो. आणि नोव्हेंबर नंतर मग जे या काही अळ्या जे आहेत सुप्त अवस्थेत जातात आणि हे नोव्हेंबर नंतर हे प्रमाण वाढत जातं आणि हंगामाच्या शेवटी सगळ्या ज्या अळ्या आहेत सुप्त अवस्थेत जातात आणि तसेच राहतात आणि पुढच्या हंगामामध्ये त्यापासून आपल्या पिकावरती प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा जीवनक्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणजे इथून जर पाहिलं तर मागच्या डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जसं कापूसाचा हंगाम असेल त्या सुप्तावस्थेतील अळ्या आता पाऊस पडल्यानंतर जून जुलै मध्ये त्या अळ्यांचं कोशात रूपांतर होतं, कोशाचं पतंग होतं आणि मग अंडी देतात. आणि त्यावेळेस जर आपलं जे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असतं अशा पिकावरती दिल्यानंतर हा जीवनक्रम जो आहे तो पुढे कंटिन्यू होतो, म्हणजे पुढे चालू राहतो. परंतु हे जर ते फुलोऱ्याचं पिकाची अवस्था जर नाही भेटली तर ह्या अंड्यातून अळ्या निघतात आणि अळ्या मरून जातात. जे आपण मागच्या वर्षीपासून जे फरदड घेऊ नये आणि 1 जूनच्या अगोदर कपाशीची लागवड करू नये हे आपण जे म्हणजे सांगितलेलं होतं एक व्यवस्थापनाचा भाग म्हणून, तो भाग जर पाळला तर ही जी पहिली पिढी जी आहे ते खूप कमी प्रमाणात तयार होईल आणि पुढच्या हंगामामध्ये आपल्या पिकावरती कमी प्रादुर्भाव होईल.
आणि आपण कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ या सगळ्यांनी मिळून जे मागच्या 2-3 वर्षामध्ये या किडीच्या व्यवस्थापनाबद्दल जी जागरूकता केलेली आहे, शेतकरी त्यानुसार व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत आहेत. म्हणूनच मागच्या 2 वर्षी आपल्याला चांगल्या प्रकारचा कापूस भेटलेला आहे. आणि असंच ह्या वर्षी देखील आपण जर उपाययोजना केले तर निश्चितच त्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन भेटेल. आता ही सगळ्यात पहिली अवस्था. आताची जी परिस्थिती आहे, ही जे फोटोग्राफ्स आहेत मागच्याच आठवड्यामधले औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे डोमकळ्या दिसून आहेत. आता मला वाटतं की जे कोणी कपाशीमध्ये जे काम करणार आहेत त्या सगळ्यांना हे ओळखणं गरजेचं आहे आणि हेच चिन्ह आहे की ह्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपण ओळखू शकू. अशा प्रकारच्या डोमकळ्या म्हणजे काय असतं, जो मधातला भाग असतो तो पाकळ्या न उमलता त्या पाकळ्या तसंच चिटकून असतात आणि ते जर फुल जर आपण उघडून पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला गुलाबी रंगाची आळी दिसून येते. ही डोमकळी जी आहे सगळ्यात महत्वाची अवस्था आहे आणि अशा प्रकारच्या डोमकळ्या आपण वेचून त्या नष्ट केलं तर पुढच्या या पिढी आपण पुढची निश्चितच कमी करू शकू. आणि त्यानंतर काय होतं, जेव्हा बोंड लहान तयार होतं त्यावेळेस जे त्यामध्ये जर आळी असेल तर अशा प्रकारचे फुलाला वरचे जे पाकळ्या आणि खाली लहान बोंड तयार होतं, अशा चिटकलेले जे आहेत ते असे पाते गळ किंवा फुलगळ जे होती गळ होती, असे खाली जर पडलेले जर असे फुलं जर आपण वेचून पाहिले तर त्याच्यामध्ये ह्या तिसऱ्या फोटोमध्ये दाखवलेला आहे एक छोटं बोंड तयार झालेलं आहे, परंतु ते पाकळी जर आपण वरचे काढले चिटकलेली पाकळी तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची बोंडाळी आपल्याला दिसून येईल आणि ही सध्याची परिस्थिती आपल्या इथं दिसून येऊ शकते. आणि अशा प्रकारचे देखील खाली पडलेले जे हे पाते फुलं किंवा लहान बोंड आहेत हे सगळे वेचून जर नष्ट केले तर हे पुढचे पिढ्या आपण टाळू शकू. हे 2 सगळ्यात महत्वाचे सध्याच्या कालावधीमध्ये डोमकळ्या ओळखणं आणि खाली पडलेले फुलं किंवा पाते किंवा लहान बोंड जे आहेत ते जमा करणं आणि नष्ट करणं. या 2 गोष्टी आता जर केले तर आपण निश्चितच पुढच्या हंगामामध्ये या बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करू शकू. आणि त्यानंतरच्या पिढी जे आहे ते जेव्हा बोंड लागतं त्यावेळेस आळी जे आहे ते आतमध्ये शिरते आणि आतमध्ये बोंडामध्ये शिरकाव केल्यानंतर बाहेरून आपल्याला त्या काही लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु जर बोंड फोडून जर पाहिलं तर त्यामध्ये अशा प्रकारची आपल्याला आळी दिसून येईल आणि आळी जे आहे ते मधले सरकी खाते आणि खाल्ल्यानंतर ते म्हणजे तिचा जीवनक्रम ते आळीची वाढ तिथेच पूर्ण होते, ती कोशावस्थेत जाते आणि शेवटच्या अवस्थेतील जी आळी आहे इथं हा बोंडामध्ये एक छिद्र दाखवलेला आहे. इथं जे अशा प्रकारचं लहान छिद्र करते आणि वरी एक पापुद्रा राहतो आणि ती आळी शेवटच्या अवस्थेतील आळी मग कोशावस्थेत जाते आणि कोशातून जो पतंग निघतो हा जो पापुद्रा आहे या छिद्रावरचा पापुद्रा फोडून आतमधून बाहेर निघतो. हे एक्झिट होल म्हणतो. हे म्हणजे एंट्री होल नाहीत, म्हणजे आतमध्ये शिरण्याचे छिद्र नाहीत, हे पतंग जे आहेत ते बाहेर पडण्याचे छिद्र आहे. आणि नंतर जो किडलेला कापूस उमलल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा किडलेला कापूस दिसून येतो. हा नुकसानीचा प्रकार झाला. आणि आता लागवड जे आहे याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला हंगाम संपल्यानंतर, लागवड करतेवेळी आणि लागवड केल्यानंतर ह्या सगळ्या बाबीकडे जर लक्ष दिलं तरच यशस्वी आपलं या किडीचं व्यवस्थापन यशस्वीरित्या होईल. नाहीतर एखादी आपण जर काही म्हणजे टाळाटाळ केली किंवा काही दुर्लक्ष केलं तर या किडीचा प्रादुर्भाव होतच राहणार. त्यामुळे आणि सध्याचे जे आहे आपण लागवड केल्यानंतर काय करायचं तेच पाहू. एक दुसरा आणखीन जिथं जिनिंग मिल मध्ये आणखीन देखील सरकीवर जर प्रक्रिया झालेली नसेल तर तिथं त्या जिनिंग मिल मध्ये किंवा सरकी जरी असेल प्रक्रिया केल्यानंतर जे सरकी राहतं ते शिल्लक अशासाठी फ्युमिगेशन धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करावी किंवा म्हणजे त्याला फ्युमिगेशन द्यावे किंवा आणि त्याचबरोबर तिथं कामगंध सापळे आणि प्रकाश सापळे लावावे. जिथं कापूस साठवलेला आहे किंवा सरकी असेल तिथं हे करणं गरजेचं आहे. आणि आता जे आहे ते आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी आपण शेतामध्ये पूर्ण शेत फिरून सध्या फुलांचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. जे डोमकळ्या आपल्याला दिसतील
त्यानुसार मग आपल्याला हे करावं. आता सर्वेक्षणासाठी आपल्याला एकतर प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन फुलं जे आहेत ते पाहायचं, किंवा दुसरा जो प्रकार आहे आपण कामगंध सापळे लावू शकतो. पीक 45 दिवसाचं झाल्यानंतर हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावे, किंवा आपण जर मोठ्या प्रमाणात जर लावलं 20 सापळे प्रति हेक्टरी, तर त्यात सामूहिकरित्या पतंग आकर्षित होऊन आपण त्यांचं व्यवस्थापन करू शकू. त्यानंतर जे गुलाबी बोंडाळीग्रस्त डोमकळ्या आहेत त्या आतील आळीत सहज तोडून त्या नष्ट कराव्या, आणि खाली जे प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाते बोंडे जमा करून नष्ट करावी. आणि दुसरं जे आहे ते पतंग जे आहेत ते प्रकाश सापळ्याकडे सुद्धा आकर्षित होतात. एक प्रकाश सापळा प्रति हेक्टरी पुरेसा आहे. त्यानुसार या 3-4 गोष्टी सध्या स्थितीमध्ये करणं गरजेचं आहे. नियमित सर्वेक्षण, कामगंध सापळे लावणं, किंवा शेतामध्ये जाऊन डोमकळ्याचं सर्वेक्षण करणं, फुलांचं सर्वेक्षण करणं, आणि डोमकळ्या असतील तर त्या तोडून नष्ट करणं, किंवा गळालेली पाते बोंडे जमा करून नष्ट करणे, आणि प्रकाश सापळे लावणं, हे सध्याच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे. आणि कामगंध सापळे लावताना थोडं काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे पिकाच्या 1 फूट वर लावणं गरजेचं आहे. 2 सापळ्यामध्ये अंतर 10 मीटर पेक्षा जास्त असावं. सापळा लावताना हवेची दिशा लक्षात घेऊन ज्या दिशेने वाहते म्हणजे त्यानुसार लावावे. आणि हात स्वच्छ लावूनच, म्हणजे स्वच्छ हात धुवूनच ल्युअर बदलावी किंवा ल्युअर लावावी. कारण की आपल्या हाताला जर इतर दुसरा कुठला उग्र वास असेल किंवा काही असेल हाताला, तर ते फिरामोन म्हणजे त्याचा परिणाम तिथे होऊ शकतो, आणि त्यामुळे तिथे पतंग आकर्षित होऊ शकणार नाही. आणि ल्युअर 30 दिवसानंतर बदलावी, किंवा जर त्या कंपनीच्या नुसार, काही कंपन्याचे 2 किंवा 3 महिन्याचे सुद्धा सध्या आलेले आहेत, त्यानुसार बदल करा. आणि काही वेळा काय होतं, त्या सापळ्यामध्ये जे पतंग पडतात ते कधी कधी मरत नाहीत. त्यासाठी आपल्याला एक बुडाला, कापसाच्या त्या जे पॉलिथिन आहे त्याच्या बुडाला कीटकनाशकामध्ये कापसाचा बोळा त्याच्यामध्ये ठेवून द्यावा, किंवा मग नंतर आपण हातामध्ये ते जमा करून ते पतंग नष्ट करून टाकावे. हे कामगंध सापळे करताना लावणं गरजेचं आहे. आणि जैविक व्यवस्थापनामध्ये 3 बाबी आहेत. एक आहे 5% निंबोळी अर्क, किंवा सध्याची जी अवस्था असेल, जर ब्लँकेट स्प्रे आपण म्हणजे प्रादुर्भाव असो नसो, निंबोळी अर्काचा किंवा बाजारातील जे अझाडिरॅक्टिन घटक असलेले कीटकनाशक आहेत त्याची जर फवारणी केली तर तिथं आपल्याला कमी प्रमाणात अंडी टाकले जातील, किंवा पोडचा प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसून येईल. आणि बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी आहे. जर आर्द्रता 75% पेक्षा जास्त असेल तर ही बिव्हेरिया बॅसियाना ही बुकटी जी आहे 40 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावी. आणि जिथं ट्रायकोकार्ड उपलब्ध आहेत, पीक 50 ते 60 दिवसाचं झाल्यानंतर 2 वेळा हे ट्रायकोकार्ड वापरावे. ह्या 3 ज्या बाबी आहेत ते जैविक व्यवस्थापनामध्ये आहेत. आणि ह्या आळीवरती देखील काही परोपजीवी कीटक आहेत, परंतु हे कमी प्रमाणात दिसतात. एक ब्रेकॉन आहे आणि अपेंटेलिस, हे आम्हाला आढळून आलेले 2 मित्र कीटक आहेत. हे ह्या गांधील माशी जे आहेत त्या गुलाबी बोंडाळीच्या मध्ये अंडी टाकतात त्यांच्या शरीरावरती आणि आतमध्ये, आणि त्यातून जे आळ्या निघतात त्या गुलाबी बोंडाळीला मारतात. अशा प्रकारच्या गांधील माशी आहेत. आणि सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा. याची जे आर्थिक नुकसानीची संकेत पातळी जे ETL म्हणतो ते 8 पतंग प्रति सापळा प्रति दिवस, सलग 3 दिवस जर सापडले अशा प्रकारचे, ती बाब आहे. किंवा आपण जेव्हा प्रत्यक्ष शेताचं नुकसान करतो, सर्वेक्षण करतो, फुले किंवा बोंडाचं सर्वेक्षण करताना 10 फुले किंवा 10 बोंडामध्ये 1 आळी जर सापडून आली तर ती आर्थिक नुकसानीची संकेत पातळी समजावी, आणि त्यानुसार मग रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. आता यामध्ये आहेत प्रोफेनोफॉस आहे, बरेचसे कीटकनाशक आहेत, परंतु जास्त खर्चिक न जाता जे कमी किमतीमध्ये आणि चांगले आहेत त्यामध्ये प्रोफेनोफॉस आहे, क्लोरोपायरिफॉस, क्विनॉल्फॉस आहे, इमामेक्टिन बेन्झोएट आहे. सध्याला जर प्रोफेनोफॉस आणि इमामेक्टिन जर केलं तर चांगलं राहील. प्रोफेनोफॉस जे आहे ते काही प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडीवर देखील काम करतं आणि या बोंडाळ्यासाठी सुद्धा. त्याचबरोबर हे अंडीनाशक आहे. आणि इमामेक्टिन बेन्झोएट देखील काही प्रमाणात फुलकिड्यावरती काम करतं,
जी की सध्याचा प्रॉब्लेम आहे, रस शोषण करणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणात जास्त प्रॉब्लेम आहे आणि बोंडाळीवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात. त्यानंतर आहे थायोडिकार्ब आहे आणि हे जे शेवटी दिलेले जे कीटकनाशक आहेत ते ऑक्टोबरच्या शेवटी किंवा त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकाचा वापर करावा. अगोदर जर वापर केला तर पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे नंतरच वापर केलेला चांगलं. यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, सायपरमेथ्रिन, फेनोवर्लेट किंवा हे जे कॉम्बिनेशन कीटकनाशक आहेत प्रोफेनोफॉस 40% किंवा सायपरमेथ्रिन किंवा थायमिथॉक्झान प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन असलेले हे कीटकनाशक, याच्यापैकी कुठलेही एक कीटकनाशक एका वेळेत फवारणी करावी आणि डिसेंबर किंवा जास्तीत जास्त जानेवारी पर्यंत पुढचा हंगाम संपावा आणि जे पराठी आहे त्याची विल्हेवाट लावावी. धन्यवाद. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि काही प्रश्न असतील तर आपण चर्चा. धन्यवाद सर. अत्यंत नेमक्या शब्दामध्ये आणि सद्य परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये जो काय प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे त्या प्रादुर्भावासाठी नेमकं आता काय केलं पाहिजे, कशा प्रकारे या बोंडाळीचा आतापासूनच जर का आपण उपाययोजना केल्या निश्चितपणे भविष्यामध्ये जो काही उद्रेक होतो, विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये कपाशीचा जो बोंडा असतात ती बऱ्याचदा किडलेली निघतात. म्हणजे एक आता जर पाहिलं तर बऱ्याचशा एका झाडावर 40-50 बोंडापर्यंत कैऱ्या दिसतात त्या ठिकाणी, परंतु त्या लवकर उमलत नाहीत, त्या फुटत नाहीत, कापूस फुटत नाही त्याला म्हणतो आपण. आणि नंतर पाहिलं तर कापूस हा पूर्णतः किडका दिसून येतो आणि मग नंतर त्या कापसाची प्रत सुद्धा खराब होते. आणि हे जर का टाळायचं असेल तर आता ज्याप्रमाणे आपल्याला डॉक्टर बसवराज भेरे सरांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आतापासूनच उपाययोजना करणं गरजेचं आहे. सरांच्या मार्गदर्शनामध्ये विशेष ज्या काही बाबी आहेत त्याकडे ठळकपणे लक्ष वेधलं. त्यामध्ये प्रामुख्याने कामगंध सापळ्याचा वापर हा सर्वेक्षणासाठी तर करावायचा आहे, त्याचबरोबर मास ट्रॅपिंगसाठी सुद्धा करावायचा आहे. या दृष्टिकोनातून आताच कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे, हे सुद्धा सरांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केलं. त्याचबरोबर गुलाबी बोंडाळीसाठी निंबोळे अर्काचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे आणि विशेष करून ज्या काही कीटकनाशकांची शिफारस केलेली आहे सरांनी ते सुद्धा फार गरजेचं आहे आणि नेमकं त्यावेळेसच फवारणी करणं गरजेचं आहे. कामगंध सापळ्यामध्ये जास्त प्रमाणात पतंग येत असतील तर विशेष करून ट्रायकोकार्डचा वापर, ट्रायकोग्रामेटोडे बॅक्टेरी हे जी काही परोपजीवी कीटक आहेत याचं कल्चर सुद्धा बऱ्याच ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. तर हे जे काही ट्रायकोकार्ड्स आहेत याचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे. ह्या 2-3 बाबी ज्या आहेत त्यावर सरांनी विशेष असा भर दिलेला आहे आणि निश्चितपणे या बाबींचा जर का शेतकरी बंधूंनी अवलंब केला तर कपाशीच्या उत्पादनामध्ये जी होणारी घट आहे आणि पर्यायाने एक कपाशीचं जे नगदी पीक आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला हाताशी येण्यासाठी अशा प्रकारे उपाययोजना करणं गरजेचं आहे. सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो व आपल्याशी जे काही जोडले शेतकरी बंधू आहेत, कृषी विभागातील अधिकारी आहेत, कृषी विज्ञान केंद्राचे सुद्धा विषय विशेषज्ञ आपल्याशी जोडले गेले आहेत. यापैकी कुणाचे गुलाबी बोंडाळीच्या संदर्भात काही जर का प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण या ठिकाणी सरांशी हितगुज करावं, चर्चा करावी, जेणेकरून आपल्याला शेतकरी बंधूंना मार्गदर्शन पुढे क्षेत्रीय स्तरावर करता येईल. कुणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो, कृषी विभागातील अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे क्षेत्रीय स्तरावरील जे अधिकारी कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकतो. सर, एक फोनद्वारे फीडबॅक आलेला आहे, बहुतेक लिंक होत नाही की शेतकऱ्यांचा. त्या गुलाबी बोंडाळीसाठी बऱ्याच वेळेस सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकांचा वापर केला जातो, परंतु त्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तर याबाबत सर मार्गदर्शन. बरोबर आहे, कारण की हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील जे कीटकनाशक आहेत ते जे आहेत पांढऱ्या माशीची जे प्रजनन क्षमता आहे ते वाढवतात. त्यामुळे पांढऱ्या माशीचे जे रिप्रोडक्शन आहे ते जास्त प्रमाणात होतं
आणि त्यामुळे आपण ह्या सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशक जे आहेत सायपरमेथ्रिन, फेनोवर्लेट किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन हे आपण सगळ्यात शेवटी सांगतो, कारण की हा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव किंवा त्याचा उद्रेक होतो. आपण मागे अनुभवलेलं आहे, म्हणजे 93, 94, 95 जे या वर्षी संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये, आंध्र प्रदेश विशेष करून आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्याला कारणीभूत हेच आहे सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशक. त्यामुळे सध्याला ह्या पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकाचा वापर करू नये. ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबर पासून आपण त्याचा वापर केला तर ते गुलाबी बोंडाळीसाठी निश्चितच चांगल्या प्रकारे काम करतील. धन्यवाद सर. यानंतर दुसरा अजून कोणाचा प्रश्न असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा विचारू शकता. काय कृषी विज्ञान केंद्रातील विशेष विशेषज्ञ पीक संरक्षण. सर नमस्कार सर. हा बोला, नाव सांगा आणि बोला सर. सर मी जगताप बोललो, कृषी सहाय्यक बदनापूर. तर मला सर मला की आता अमावस्या आहे उद्या सर, उद्या अमावस्या आहे. तर बरेचसे शेतकरी असं विचारतात की अमावस्यालाच खरीप फवारणी केली पाहिजे का, किंवा बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल का, किंवा अमावस्यालाच केली पाहिजे किंवा अमावस्यानंतर केली पाहिजे किंवा अगोदर केली पाहिजे, ही समस्या भरपूर शेतकऱ्यांकडे आहे. तर नेमकं काय सांगता येईल आपल्याला त्याचं? निश्चितच जे हे पतंगवर्गीय जे किडी आहेत हे रात्री जेव्हा अंधार असतो किंवा ज्यावेळेस अंधार त्यावेळेस त्यांच्या जास्त प्रमाणात सक्रिय असतात. आणि त्याचबरोबर सध्याची जी अवस्था असती पिकाची अवस्था ही जवळपास ते जुळून येणारी आहे. त्यामुळे सध्याच्या विशेष करून सध्याचे सोयाबीनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ह्या जे पतंगवर्गीय किडी आहेत अंडी देण्याचं प्रमाण आता ह्या वेळेस असू शकतं, किंवा दुसरी पिढीची जे अंडी आहे ते आता देत राहतात. म्हणजे कुठलेही जे पावसाळ्यानंतर पाऊस पडल्यानंतर पहिली पिढी तयार होते आणि त्याच्यानंतर आता ही दुसरी पिढी ते आता अंडी देते. त्यामुळे एक सरासरी आपण ढोबळ मानानं म्हटलं तर म्हणजे एक आता हे अमावस्यानंतर एक 4 ते 5 दिवसानं फवारणी केलं तर चांगलं राहील. कारण की आता अंडी दिल्यानंतर अंड्यातून समजा 3 ते 4 दिवसानं ते साधारणतः अंडी त्याच्यातून आळ्या निघतात. त्यावेळेस म्हणजे फवारणी केलं तर चांगलं राहील. म्हणजे ताबडतोब आताच करण्यापेक्षा नंतर केलं तर चांगलं राहील. ठीक आहे सर, थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर अजून कुणाचे प्रश्न असतील तर विचार. हॅलो सर. हा बोला. हॅलो, नमस्कार सर. हा बोला. हॅलो, नाव सांगा आणि बोला. मी शेवाळकर, कृषी सहाय्यक. हा बोला शेवाळकर सर. सर मागच्या महिन्यामध्ये पावसाचा खंड होता. हो हॅलो, हो येतोय आवाज, बोला. हॅलो, सर त्यावेळेस आहे ना प्लेन पिवळ्या याचा पतंग होता सर. त्यावर कोणती चट्टे नव्हते, काही नव्हते सर. पण ते किती अपायकारक आहे की कसे आहे सर? कशामध्ये म्हणता? कापसामध्ये पण होते सर आणि सोयाबीन पण मध्ये होते. प्लेन होते, त्याच्यावर कोणते चट्टे नव्हते, पण कर्ज पिवळ्या कलरचे होते. बहुतेक शक्यता मग सोयाबीनवरची जे उंटाळी असते तिचे पतंग असू शकतात. ते सध्याला जास्त प्रमाणात प्रकाशाकडे तुम्हाला आकर्षित झालेले दिसून येत असतील तिथं, किंवा त्यांचे जर जास्त. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन सुद्धा असे येतात की हिरव्या आळ्या बऱ्याच प्रमाणात आहेत म्हणून. शक्यता ते असू शकते. एकदम डार्क पिवळ्या रंगाचे होते सर. त्याच्यावर पट्टी नव्हती, काय नव्हती, काय नव्हते, चट्टी नव्हती, काय नव्हते. फोटोग्राफ्स असलं तर पाठवा व्हॉट्सअपवर. ठीक आहे सर. हो सर, हो सर, थँक्यू सर. धन्यवाद शेवाळकर सर. अजून कोणी शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी? त्याचबरोबर एक दुसराही मेसेज हे करता येईल. सध्या फुलकिड्याचा देखील प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे सगळीकडे. त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यामध्ये जागृती करणं आवश्यक आहे. त्यामध्ये काय होतं, शेतकरी रासायनिक कीटकनाशक तशी योग्य प्रकारे करतात, परंतु त्यामध्ये काय होतं, त्या फुलकिडे जे आहेत
पानाचा मागचा भाग खरवडून खातात. त्यामुळे ते जे जखम झालेली असते पानाला ते लगेच दुरुस्त होत नाही. परंतु शेतकऱ्यांना त्याचा ताबडतोब रिझल्ट यावा किंवा त्यावर उपाय लगेच व्हावा असं वाटतं. हे 2 ते 3 आठवड्यानं वरचे जे पान आहेत ते जवळपास सगळे चांगले होतात. फक्त एकदम खालचे जे पान आहेत ते गळून जातात. त्याच्यासाठी म्हणजे लागोलाग फवारणी घेण्याची गरज नाही. ही एक शेतकऱ्यामध्ये मेसेज जाणं गरजेचं आहे. सर अजून एक फुलकिडीसाठी जे प्रभावी कीटकनाशक आहेत आणि आलटून पालटून वापरणं गरजेचं आहे, तर त्यामध्ये कुठली कीटकनाशकाची शिफारस करावी सर? याबाबत थोडंसं मार्गदर्शन करा. सध्या एक वेगवेगळ्या गटातील जे कीटकनाशक आहेत, एक 4 गट वेगवेगळे जे आहेत. एक आहे फिप्रोनिल जे आहे तो किंवा टोलफेनपायरॉड म्हणून एक हे, या दोन्हीपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची घ्या. दोन्हीचे मोड ऑफ ऍक्शन सारखी आहे. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे तो फ्लोनिकॅमाइड जे उलाला म्हणतो आपण, ती घ्या. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आपण मग ह्याच्या निओनिकोटिनाइड गटातील जर त्याच्या अगोदर जर फवारणी नाही झाली असेल तर ह्या निओनिकोटिनाइड गटातील कीटकनाशकाचा वापर करा. त्यातल्या त्यात डायनोटिफ्युरॉन म्हणून आहे, त्याचे चांगले रिझल्ट आहेत. त्यानंतर मग इमिडाक्लोप्रिड देखील आपण वापरू शकतो, परंतु ते एक चांगल्या कंपनीचं घ्या, म्हणजे त्याचं व्यवस्थित एक्सपायरी डेट हे सगळं पाहून घ्या. हे 3 वेगवेगळ्या जर गटातील केलं तर चांगलं राहील. आणि काही प्रमाणात काही कॉम्बिनेशन सुद्धा आलेले आहेत काही कीटकनाशक. एक फ्लोनिकॅमाइड प्लस फिप्रोनिल म्हणून आहे, ते सुद्धा एक चांगलं आहे. तेही वापरलं तर चांगलं राहील. धन्यवाद सर. फक्त सध्याला एक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकाचा काही शेतकरी म्हणजे त्याचा रिझल्ट ताबडतोब येतो. नॉकडाऊन इफेक्ट असल्यामुळं ते दुकानदार बरेचसे शिफारस करतात, परंतु ते काय होतं लगेच फक्त 2 ते 3 दिवसच इफेक्ट राहतो. त्यामुळे त्याच्यानंतर केलं तरच चांगलं राहील. म्हणजे त्याचा वापर करू नका असं शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे. हे 3 गट लक्षात राहायला, फिप्रोनिल, फ्लोनिकॅमाइड आणि डायनोटिफ्युरॉन असं जर केलं तर चांगलं. सर त्याचबरोबर आता सर बऱ्याचशा डोमकळ्या दिसायला लागल्या, डोमकळ्या वेचून टाकणं किंवा मग कामगंध साप कार्यक्षम वापर कसा करतो त्याबाबत सांगितलं. डोमकळ्या तर सध्या वेचणं म्हणजे सगळ्यात चांगला पर्याय आहे. आणि हे जे छोटे शेतकरी आहेत त्याने जर डोमकळ्या जर वेचले तर रासायनिक कीटकनाशकाची देखील फवारणी आपण म्हणजे टाळू शकतो, फक्त जर डोमकळ्या जर वेचल्या तर. आणि त्याचबरोबर हे कामगंध सापळे लावणं तर म्हणजे आपल्या सर्वेक्षणासाठी किंवा ह्याच्यासाठी लावणं गरजेचं आहे. आणि खाली पडलेले देखील थोडं लक्ष ठेवायला पाहिजे. आपण डोमकळ्यावर सगळ्यांनाच आता जवळपास माहीत झालेलं आहे, परंतु खाली देखील जे फोटोग्राफ्स मध्ये दाखवलेलं होतं फुलाच्या पाकळ्या चिटकलेल्या आणि खाली लहान बोंड तयार झालेलं असतं, अशा प्रकारचे हे गळून पडतात. हे देखील वेचून ते नष्ट करणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा अळीचं प्रमाण म्हणजे असतं. सर कामगंध सापळा जास्त इफेक्टिव्ह राहील, तर दोन्हीमध्ये मेटिंग डिस्ट्रप्शन आहे, तर दोन्ही कुठलं परिणामकारक राहील? कोणता आवाज येत नाही मला. काय पीबी रोप? पीबी रोप जे आहे, पीबी नॉट नावानं पीआय आणलेलं आहे बाजारात. पीबी नॉट परिणामकारक राहील कपाशीमध्ये का कामगंध सापळाचा वापर परिणामकारक राहील? ते पीबी रोप किंवा दुसरे एक आपल्या टूथपेस्ट सारखे एक निघालेलं आहे, म्हणजे त्याच प्रकारे काम करणार आहे ते पीबी रोप सारखं. परंतु ह्याच्यासाठी महत्वाचं आहे कमीत कमी 25 हेक्टर क्षेत्र पाहिजे, तरच त्याची परिणामकारकता आपल्याला दिसून येईल. नाहीतर हे कामगंध सापळे जे आहेत ते आपण सगळेजण लावू शकतो, म्हणजे 1-2 शेतकरी किंवा गावातील अशा शेतकऱ्यांनी लावू शकतो. परंतु पीबी रोप किंवा पीबी रोपचा जर वापर करायचा झाला तर 25 हेक्टरपेक्षा जवळपास क्षेत्र पाहिजे, तरच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. धन्यवाद सर. आताच आपल्यामध्ये वसंतराव नाईक सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर या ठिकाणी जोडले गेले. सरांचे या ठिकाणी स्वागत करतो.
सरांना विनंती करतो की कृपया या ठिकाणी जोडल्या गेलेल्या कृषी विभागातील अधिकारी, विज्ञान क्षेत्राचे विशेष तज्ञ, विद्यापीठ शास्त्रज्ञ त्यांना मार्गदर्शन करावं. Thank you, Dr. Anant Lad and Dr. Neharkar. We have Dr. Pide and all my dear friends, Maitri, entomology, ladies and gentlemen. I always, appreciate this program and इसमें मैं चाह रहा हूँ कि इसमें जो है पार्टिसिपेट सर आवाज नहीं आ रही सर. हेलो. हाँ सर अब आ रही सर, आवाज आ रही सर. हाँ, 8वां एपिसोड है. तो पहले तो मैं अपनी तरफ से आप सभी का, जितने लोग उपस्थित हैं, सबका 44 लोग 44 लोग जो है ना उपस्थित है यहाँ पे, ठीक है ना. तो सभी का मैं आदर करता हूँ और सभी का वेलकम करता हूँ. अब ये कि मोटा मोटा हम जानना चाहते थे कि इसके ये प्रोग्राम जो इतना दिन तक चला उसके क्या फायदे हैं, इस प्रोग्राम में और क्या ऐड होना चाहिए, और इसने कितना रियली फार्मर्स को जागृत किया. इस प्रोग्राम का पर्पस फार्मर्स को, शेतकरी बंधुओं को, भगनी बंधुओं को जागृत करना था कि जो टेक्नोलॉजी अवेलेबल है, जो तकनीकी विश्वविद्यालय ने बताई है, उन तकनीकी को अपना करके अपनी क्रॉप को कैसे आप बचा सकते हैं, ये जागृत करना था. तो अगर कोई किसान भाई उपस्थित है और आप आइडेंटिफाई कर सकते हो डॉक्टर लाड, कि थोड़ा सा ये बताएं कि उन्हें ओवरऑल कितना इसमें कैसे ये कार्यक्रम अच्छा लग रहा है, और क्या कोई चीज इसमें ऐड करना चाहेंगे. हॅलो, शेतकरी बंधूंना विनंती आहे आता जे सर कोई एक को आइडेंटिफाई करो. यस सर. अनंत किसी एक का नाम लो और उनसे हम जानना चाहेंगे कि ये 8वां एपिसोड चल रहा है, 4 को लेकर के 2 महीने से ज्यादा का प्रोग्राम हो गया, और इसका पर्पस जो क्लियर था कि हम लाइन डिपार्टमेंट के जो एग्रीकल्चर के अफसर, तालुका कृषि अधिकारी हैं, और जो डिस्ट्रिक्ट एग्रीकल्चर एडमिनिस्ट्रेशन है और सर्विसेज हैं, उनको साथ लेकर के, शेतकरी बंधुओं को साथ लेकर के, और अपने इवन पत्रकार बंधुओं को, शास्त्रज्ञों को, सबको जोड़ करके एक मुहिम चला रहे हैं कि इससे था कि हम फार्मर्स तक पहुंच पाए और फार्मर्स की प्रॉब्लम को समझ सकें और उसमें जो टेक्नोलॉजी है उसे सजेस्ट कर सकें, और स्टेट डिपार्टमेंट को बता सके कि ये आपकी एरिया में अगर पड़ता है और यहाँ पर ये प्रॉब्लम है तो इसके लिए ये तकनीकी है, और इसको लेकर के जाकर रिजॉल्व करिए. तो मैं किसी किसान शेतकरी साथी से सुनना चाहूंगा. संजय फरतडे जे आहेत, आपले अनुभव सांगा कृपया. संजय जी फरतडे, आवाज येतोय? हॅलो, दुसरे शेतकरी किंवा श्रीधर पवार आहेत त्या ठिकाणी. हॅलो, आवाज येतो? सेवलकर जे आहेत, आताच आपण बोलले सरांसमोर. हा पवार साहेब बोला. श्रीधर पवार, आवाज येतो? हा सर, खूप सोप्या आणि सरळ शब्दामध्ये सरांनी आम्हाला महत्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन केलं सर, आणि त्याबरोबर सरांनी जे आता जो ज्वलंत मुद्दा आहे तो कशा पद्धतीनं त्याला सामोरं जाता येईल याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल सरांचे आणि आपल्या सर्वांचे, सर ते अरेंज केलेले प्रोग्राम अरेंज केल्याबद्दल धन्यवाद सर.
हा प्रोग्राम तुम्हाला परिणामकारक वाटतो पवार साहेब? हो सर, हा परिणामकारक प्रोग्राम होत आहे. ज्या अनुषंगानं शेतकरी जे आहेत ते कनेक्ट होत आहेत सर, आणि त्यामुळे त्यांना खूप मोलाचं असं मार्गदर्शन भेटत आहे. आणि या कार्यक्रमामुळे तुमच्या फवारणीच्या खर्चामध्ये काय बचत झाली आहे का? फवारणीचा जो एकूण खर्च ओळख आहे त्या संदर्भात काही बचत झाली किंवा तुमच्या ज्ञानामध्ये काही भर पडली का? आतापर्यंत काय होत होतं सर, की जे औषध विक्रेते आहेत ते जे काही प्रिफर करतात तेच आम्ही त्यांना म्हणजे फवारत होतो. परंतु या कार्यक्रमामुळे आम्हाला जे काही औषध फवारायचंय ते तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ते कळायलंय सर, आणि त्या अनुषंगानेच आम्ही तेच आणतो आणि तेच फवारतो. नाहीतर मेजॉरिटी जे व्यापारी आहेत ते जे सांगत होते तेच आम्ही पहिलं फवारत होतो सर. यामुळं खूप बचत होत आहे सर पैशाची. साधारणतः तुमच्या फवारणीमध्ये किती खर्च कमी झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून? तरी एक 1000-1500 रुपयाचा फरक पडत आहे सर. अच्छा. आणि जे काही मित्र कीटकांविषयी तुमची जे काही जागरूकता आहे त्यामुळे मित्र कीटकांविषयी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आहे. आता मित्र कीटक ओळखायला शकता किंवा मग अजून काही यामध्ये तुम्हाला काही गरज कुठली वाटते किंवा अजून या कार्यक्रमामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे असं काही? हो सर, मित्र कीटक पहिलं तर एखादा किडा झाडावरून उडला म्हणजे तो एखादी कीडच आहे असं वाटायचं. परंतु नंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर आम्हाला माहिती झाली की हे कीड म्हणजे काही शत्रूच असतात असं नाही, काही आपले मित्र कीटक सुद्धा आहेत जे की आपल्याला मदत करतात. ही जी महत्वाचं मार्गदर्शन आहे सर ते यामुळं मिळालं. आणि जवळपास सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही निंबोळी किंवा दुष्परिणामाची फवारणी करून या मित्र कीटकांचं संगोपन करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे सर, आणि त्यामुळे त्याचा फायदा पण आम्हाला जाणवलेला आहे. गावाचं नाव सांगता येईल सर पवार साहेब आपलं? खडीवरून बोलतो सर, गंगाखेड. खडी का? अच्छा. धन्यवाद पवार साहेब, आपण अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दल दिल्या आणि निश्चितच हा कार्यक्रम म्हणजे तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं, परंतु बऱ्याच अंशी शेतकऱ्यांचं याबद्दलचं मत आपल्यासारखंच आहे. याबद्दल कृषी विद्यापीठाच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अजून कोणी शेतकरी असेल आपल्या प्रतिक्रिया देऊ इच्छिणारे किंवा काही सुधारणा सुचवणारे तर बोलू शकतात. ठीक है, अभी ये जो डॉक्टर नेहरकर पवार आप लोग खड़ी बोल के गंगाखेड़ के किसान थे, उन्होंने बताया कि हर एक स्प्रेइंग में उनका 1 से 1.5 हजार तक उनको जो सेविंग हो रहा है सर प्लांट प्रोटेक्शन में, और उसके साथ ही उनको जो कि है उसके बारे में जानकारी हुई, और कौन सा पहले जो पेस्टिसाइड डीलर है उनके कहने पे वो पेस्टिसाइड अभी वो कृषि विभाग और अपने कृषि विद्यापीठ के मार्गदर्शन के अनुसार पूरा पेस्टिसाइड खरीद लेते हैं और उसके अनुसार यूज करते हैं। इसी पर एक प्रॉपर रिपोर्ट बना करके आप जो है ना शेयर करिए स्टेट डिपार्टमेंट के साथ और पत्रकार बंधुओं से सजेस्ट करिए, ताकि इस तरह प्रोग्राम के आपको क्या लगता है अभी कब तक इस प्रोग्राम को चलाना पड़ेगा इस सीजन के लिए, खरीफ के लिए? सर खरीफ का तो अभी 1-2 फवारने और चलेंगे सर इसके, क्योंकि अभी सकिंग पेस्ट का कॉटन के ऊपर है। पिछले 15 दिनों में सर कॉटन पिंक बोलम है वो भी जालना में दिखा है सर, नांदेड़ में बहुत सा है, औरंगाबाद में भी मिला है सर बहुत से जगह पे, इसीलिए आज का एक प्रोग्राम रखा था। उसके बारे में और एक महीने तक पड़ेगा सर। ठीक है, तो इसको कंटिन्यू करिए। बस मेरा ये कहना था कि इस पर एक रिपोर्ट बढ़िया से बनाइए और उसमें किसान भाइयों की प्रतिक्रिया को लेकर के कैसे, जैसे इन्होंने कहा पवार साहब ने कि 1,500 रुपए की सेविंग हो रही है, ऐसे दूसरे से सेविंग तो एक हुआ और उससे जो है ना जो क्रॉप लॉस बचा है वो कैसे प्रभावी होने जा रहा है,
तो आई एम रियली हैप्पी एंड कंग्रेचुलेट योर टीम फॉर टेकिंग अप दिस इम्पोर्टेंट एक्टिविटी। ये जो आप कर रहे हो इसको और इफेक्टिव बना करके, ऐसा इसका डॉक्यूमेंटेशन इसलिए जरूरी है कि हम लोग कम से कम शेयर कर सकें रेस्ट ऑफ द वर्ल्ड से कि इस तरीके का प्रोग्राम जिसमें बहुत पैसा आपको नहीं खर्च करना है, ऑनलाइन जुड़ना है, ज्ञान देना है और तरीके बताना है, प्रॉब्लम को इमीडिएटली समझना है, अंडरस्टैंड करना है, रूबरू होना है प्रॉब्लम से। ये इस तरह के प्रोग्राम को जो है ना आप लेकर के आगे पूरे को बना करके इस तरह की टेक्नोलॉजी को मेक इट BNKB परभनी ब्रांड क्या कहते हैं, प्रॉब्लम सॉल्विंग अप्रोच। तो ये बहुत अच्छी है और मैं समझता हूँ कि आप दिन भर अपना काम भी कर लेते हैं, आप जाकर के ऐसा नहीं कि वहां पर दिन भर पड़े हैं और सारा जो करना चाह रहे हैं वो आप कर पाने में सक्सेस है। तो डॉक्टर नेहरकर आपको और आपकी पूरी टीम को जो है ना इसमें शुभेच्छा। और इसको देखे आप डॉक्यूमेंटेशन पार्ट है जो मैं जरूरी मान रहा हूँ। और जितनी बार आप मीटिंग होती है तो आपका स्नैपशॉट तो ले लेते होंगे, ये अपना क्या कहते हैं फोटो ले लेते होंगे, उससे दिखा सकते हैं कि कितने लोग एनालाइज करिए कि अगर आपके पास ये है कितने बैरिंग बैकग्राउंड से लोग जुड़े, कितने क्राफ्ट पैटर्न वाले लोग जुड़े, कितने जो है फील्ड क्राफ्ट के थे, कितने हॉर्टिकल्चर क्राफ्ट के थे, वही दिखाइए। एक मैंने समझा था कि इस तरह के प्रोग्राम के प्रति लाइकिंग कितनों की है, किस एज ग्रुप की है, तो बाकी एज ग्रुप में कैसे इसको बढ़ाया जाए, ये है कौन सुनना चाहता है, फिर उसी के साथ धीरे धीरे और भी वो करिए। तो ढेर सारी शुभेच्छा। प्लीज कंटिन्यू योर प्रोग्राम एंड शेतकरी बंधुओं को शेतकरी बंधुओं आप सर्वण नमस्कार। सभी लोग बढ़िया पार्टिसिपेट करिए इसमें और प्रोग्राम को सफल बनाइए। थैंक यू। यस सर, कंटिन्यू। के बारे में बहुत काफी असर मिला है सर हमें। स्नेल का जो प्रॉब्लम था ये हमारी टीम द्वारा इसमें पूरे एंटोमोलॉजिस्ट और एक्सटेंशन एग्रोनॉमिस्ट लातूर और अंबेजोगाई पूरे मराठवाड़ा से सब एक्सटेंशन एग्रोनॉमिस्ट जो हमारे तीनों हैं सर इसमें जुड़े थे। और अपनी जो टीम है एंटोमोलॉजी और जो अपने रिसर्च स्टेशन के एंटोमोलॉजिस्ट है डॉक्टर बेदे सर है, डॉक्टर लाड यहाँ से मेरे साथ कोऑर्डिनेट कर रहे हैं, ये टीम सबको कांटेक्ट कर रही है सर। और इसका काफी हम लोग कोशिश कर रहे हैं। इसमें और किसी के सजेशन है तो जरूर बताइए, हम इसको और बढ़ावा देने के लिए जरूर प्रयास करेंगे। और किसी किसान भाइयों को अगर अपना मनोगत व्यक्त करना है तो जरूर आप बता सकते हैं। बडगुजर सर तुमचा आवाज येत नाही, अनम्यूट करा। थँक्यू सर। यानंतर कृषी विभागातील जे अधिकारी या ठिकाणी जोडलेले आहेत, तर क्षेत्रीय स्तरावरील कृषी विभागाच्या कडनं काही जे काही ऑब्झर्वेशन आहेत किंवा निरीक्षण आहेत तर कृपया या ठिकाणी सांगावं, जेणेकरून आम्हाला जो काही क्षेत्रीय स्तरावर जो सल्ला द्यायचा आहे त्यामध्ये सुधारणा करता येईल। कृषी विभागातील अधिकारी SEO बीड आहेत, बरेचसे अधिकारी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। कृपया मंडळ कृषी अधिकारी आहेत नाईक CEO, कृपया क्षेत्रीय स्तरावरील आपलं जे काही निरीक्षण असेल ते या ठिकाणी सांगावं। तुटली काय? एक मिनिट। काकडे साहेब बोलायचं तुम्हाला, बोला। हॅलो, नमस्कार सर, नाईक बोलतोय। हा बोला बोला। सर सध्या कॉटन मध्ये बघा पाते गळण्याचं प्रमाण थोडंफार दिसून येते फील्डवर, त्यासाठी रिकमेंडेशन सांगितलं असतं। हा सर, हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय? हा सर, आवाज यायला सर? येतोय सर, येतोय।
हा, तर कपाशीमधील जे काही पातेगळ होत आहे, तर त्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड NA नावानं बाजारामध्ये आहे, प्लॅनोफिक्स आहे किंवा बऱ्याच नावाने मिळतं. साधारणतः 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात 3 ते 5 मिली पर्यंत तुम्ही प्रमाण घेऊ शकता. याची जर का फवारणी केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी जी फिजिओलॉजिकल जी गळ आहे ती आपण त्या ठिकाणी रोखू शकतो. काकडे बोलत होते, अमोल काकडे. हा सर, सर ते पातेगळीसाठी आता शेतकऱ्यांनी विचारलं, त्याच्यामध्ये आपण नॅप्थेलिन ऍसिटिक ऍसिड आणि एक 200 ग्रॅम युरिया आता आपण ज्यावेळेस फवारणी वगैरे करतो त्यावेळेस ते पण वापरलं तरी चालतं सर. आता सर आम्ही क्रॉपसॅप अंतर्गत KVK समन्वयक म्हणून बऱ्याच गावामध्ये भेटी दिल्या सर. तर त्याच्यामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतोय सर. आणि अच्छा. हा सर, भेदे सरांनी त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे पाथरी तालुक्यामध्ये. हो सर. प्लॅनोफिक्स वेगळंच फवारणी करायला सांगा, तरच रिझल्ट भेटतील. बीड संदर्भात, बीड मधून सांगळे साहेब किंवा झगडे असतील, कृपया मला सांगा तुमची. सर प्लॅनोफिक्स सोबत काही दुसरं फवारायचं का? नाही, एकच फवारावं लागेल, कारण ते ग्रोथ रेग्युलेटर असल्यामुळं ते म्हणजे त्याचे परिणाम भेटणार नाहीत. प्रमाण काय सर त्याचं? 3 मिली. सांगळ्याची बीड मधली काय परिस्थिती आहे? हॅलो सर, नमस्कार. हा बोला, झगडे बोला. हा सर, गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काही 2 गावं जी आहेत, वंजारवाडी आणि कुंभारवाडी, या ठिकाणी नुकताच गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव जाणवायला लागलेला आहे. तर त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत, जसे की कामोगंध सापळे लावा. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेंडा कोमजून खाली वाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं, कुठल्या आळीचा प्रादुर्भाव तर काही दिसत नाही. त्याच्यामध्ये जे ठिपक्याची बोंडाळी आपण म्हणतो शेंड्यामध्ये, तसा काही प्रादुर्भाव नाही. परंतु त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तो शेंडा कोंबतो आणि खाली लोंबत राहतोय. तर ते कशामुळे होत असेल? खाली कुठं आळी असेल का? एक मग जमिनीमध्ये एक शक्यता असू शकते हुमणीची, किंवा दुसरा एक खोडकिडा असतो, त्याची शक्यता असू शकते. सर, काल आपण त्याची चर्चा केली की बाबा असं कुठं पट्ट्याने ओळीने म्हणजे असं शेंडा लोंबलेला आहे का, किंवा बांधाच्या कडे लोंबलेला आहे का? तर त्यांचं म्हणणं असं पडलं की सर पट्टा नाही, बघितलं तर हुमणीचा काही प्रादुर्भाव दिसलेला नाही. आणि पाण्याचा ताण म्हणा तर पाण्याचा ताण नाही, ठिबकवर कापूस आहे. तर मग त्याचं म्हणजे असं सर्वच आपण चौकशी केली, परंतु ते सगळं नील निघाली, सगळ्या शक्यता नील निघाल्या असतात. एक मी फोटो शेअर करतो, त्याच्यामुळे म्हणजे अशा प्रकारे असू शकतं एक. चालेल सर, मी माझ्याकडे जे फोटो काय आहे हे असं खोडामध्ये काळी असू शकते, त्याच्यामुळं वरचा भाग सुकू शकतो. थोडं बारकाईनं निरीक्षण करावं लागेल, छिद्र त्याला आपल्याला दिसणार नाही कुठं, व्यवस्थित निरीक्षण करून मग ते असं जर असेल ही काळी असू शकते, कारण की मागच्या वर्षी काही जागी ह्या प्रादुर्भाव दिसून आला. ठीक आहे सर, ठीक आहे. मी करतो सर, ते करतो सर. धन्यवाद. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा बोला. आवाज येतो सर? आवाज येतोय? बोला. झगडे सर जे बोलत होते त्याचे मी फोटोग्राफ्स बघितले सर त्याचे. तर त्याच्यामध्ये सर एक शक्यता एकच असू शकते, कारण हुमणीचा तर ते प्रादुर्भाव दिसत नाहीये, फक्त इंटरनल बोरर एक असू शकते, बस तेवढंच एक. कारण ते जे ड्रोपिंग आहे फक्त शेंडाच फक्त असा हे होतोय, तर तिथं 100% तिथं इंटरनल बोररच असणार. माझ्या ते फोटो बघितल्यानंतर जे लक्षात येतं ते साईटवर गेल्यानंतर बघितल्यावर लक्षात येऊन जाईल ते. त्याच्यामध्ये दुसरी आता आपल्या बीड मधले आहे जे बाकीचे जे तहसील आहे अंबाजोगाई ज्युरिडिक्शन मधले, तर त्यामध्ये सर काही ठिकाणी इथं गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे, पण कमी प्रमाणात. ETL क्रॉस केलेली नाहीये, आणि त्यानुसार आपले जे फेरोमेन ट्रॅप्स आहेत. काय सर? बरोबर. बोला, सांगायची बोला.
हा, तर त्याप्रमाणे सर आपल्या जी शिफारस आहे फेरोमेन ट्रॅप्सची आणि इन्सेक्टिसाइडची, तर फेरोमेन ट्रॅप्सचे जे आहे शिफारशी या शेतकऱ्यांना कळवण्यात आलेले, पण ETL अजून काही अशी क्रॉस झालेली नाहीये सर. उपाययोजना आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत सर. धन्यवाद सर. मालेगावचे चौधरी साहेब. हा सर, विशाल चौधरी बोलतोय सर, KVK मालेगाव नाशिक 2. हा बोला सर. विषय असा होता, आमच्या जे कॉटन बेल्ट आहे आमचा, त्या कॉटन बेल्ट मध्ये 2-3 शेतकरी असे आहेत की सर, आता मग काही सरांनी सांगितलं की प्लॅनोफिक्सची रिकमेंडेशन सांगितलं सरांनी. प्लॅनोफिक्सची साधारणतः 5 मिली प्रति पंपाप्रमाणे फवारणी घ्यावी बुवा. परंतु विषय असा आहे सर की सर काही शेतकरी मिक्स करून फवारणी करतायत प्लॅनोफिक्सची, आणि आमच्या इथं 4-5 ठिकाणी तक्रारी अशा आलेल्या आहेत सर की पूर्ण क्रॉप जे आहे पूर्ण जळून गेलेलं आहे सर, म्हणजे स्कॉर्चिंग झालेली आहे पूर्ण. तर याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की प्लॅनोफिक्स जे आपण शेतकऱ्यांना सांगतो तर ते प्लेनच फवारलं गेलं पाहिजे ना सर. याचं काही रिकमेंडेशन आहेत का असे काही? हो, प्लेनच फवारण्याची शिफारस आहे, दुसरं मिश्रणाची शिफारस नाही. बरोबर सर, त्यांनी फिप्रोनिल प्लस डायमेथेट आणि प्लॅनोफिक्स असे मिक्स करून फवारणी घेतली होती सर. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 90% त्यांचं पीक हे जळून गेलेलं आहे सर, कॉटनचं पीक. हो, ते डायमिथोएट किंवा पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशक आहेत, ह्यांच्यासोबत कॉम्बिनेशन जमत नाही. बरोबर. आम्ही रिपोर्ट पण तसं दिलाय सर की प्लेन फवारणी घ्यायला पाहिजे होती बा, ते थोडं कन्फर्म करायचं होतं सर. थँक्यू सर. ओके, धन्यवाद चौधरीजी. यानंतर अजून कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर कृपया. जर प्रतिक्रिया नसतील तर मी आमच्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर निहारकर सरांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करून समारोप करावा. आंबोले बोलतो, कृष्ण आंबोले. हा, आंबोलेजी बोला. तर काही ठिकाणी पॅराविलचा प्रादुर्भाव दिसतोय, म्हणजे झाडं एकदम थोडं जोरात बोला, आवाज येत नाही. हॅलो, हा येतोय सर आवाज आता? हा येतोय, बोला 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 बोला. आता काही ठिकाणी सर पॅराविलचा प्रादुर्भाव दिसतोय नांदेडमध्ये. हा हो, तर ते आपण युरिया सोबत आपलं कॉपर ऑक्सिक्लोराइड जे आहे त्याचं शिफारस देत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त काय देता येईल सर? नाही, तेच आहे शिफारस. तेच आहे ना, बरं. हा, आणि थोडं जे खोडाभोवतीची माती आहे थोडं पायानं दाबायला लावायचं जिथं होत आहे तिथं. बरं सर, ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद आंबोलेजी. निहारकर सर आहेत का? यानंतर डॉक्टर PS निहारकर सर विभाग प्रमुख यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. बहुतेक सर डीन ऑफिसला मीटिंग. ठीक आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर हे अध्यक्षस्थान भूषवलं व आपल्याशी जोडल्या गेले. त्याचबरोबर सरांनी या कार्यक्रमाचा जो काही फीडबॅक आहे त्याबाबत सुद्धा अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी श्री रमेश जाधव सर, विभागीय कृषी सहसंचालक संभाजीनगर, हे सुद्धा जोडले गेले होते. सरांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर लातूर विभागातील विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व क्षेत्रीय स्तरावरील सर्व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे 3ही कृषी विद्यावेत्ता डॉक्टर गुट्टे सर, वसंत सूर्यवंशीजी, SB पवार सर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मराठवाड्यातील सर्व 8ही कृषी विज्ञान केंद्रांचे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, त्यामध्ये सांगळे साहेब असतील, झगडे सर असतील, अंबुरीजी असतील, या सर्वांनी या ठिकाणी चर्चेमध्ये सहभाग नोंदवला. या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जे शेतकरी आहेत, विशेषतः जे पवार साहेब यांनी सुद्धा ऐनवेळेला आपलं जे या कार्यक्रमाबद्दल मत व्यक्त केलं त्याबद्दल पवार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचे जे आपले मार्गदर्शक होते
डॉक्टर बसवराज भेदे यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे अत्यंत अशा महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर PS नेहरकर सर व आमची सर्व टीम या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून आजचा कृषी संवाद या ठिकाणी आजच्या कृषी संवादाला या ठिकाणी पूर्णविराम देतो व पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह आपण पुढच्या बुधवारी भेटूया. धन्यवाद.